जय हिंद फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ खूप खास आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक माहिती मी खूप चांगली देणार आहे, जेणे की तुम्ही फॉर्म कुठं भरायचा आहे आणि जिल्हा कसा निवडायचा आहे। कारण फॉर्म भरते वेळेस तुम्हाला जिल्हा निवडणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अचूक जिल्हा हे जर तुम्ही निवडला तर तुम्हाला नक्कीच यश भेटेल लवकरच। कारण जिल्हा जर तुम्ही चुकीचा निवडलात किंवा तुम्ही फॉर्म भरते वेळेस जर चुकीचा जिल्हा निवडला तर तुम्हाला कदाचित ते एक चूक खरंच खूप महागात पडेल। कारण तुमचं वर्ष वाया जाईल। वर्षच नाही मित्रांनो, तर पुढील वर्षी भरती निघेल की नाही हे सांगता येणार नाही। त्याच्यासाठी तुम्ही जो जिल्हा निवडायचा आहे फॉर्म भरण्यासाठी तो अचूक निवडावा, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच फायदा भेटेल, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठीच आहे। तुम्हाला जिल्हा कसा निवडायचा आहे आपण चला बघू मित्रांनो। तर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता, आता काही मुलांचा पाच घटकामध्ये फॉर्म भरू शकतात। कारण काही मुलांना हाईट नसते, ते कदाचित आणि काही जणांकडे लायसन नसतं, ते असे मुलं 2च ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ज्यांची हाईट जास्त असेल तर ते SRPFला भरू शकतात, आणि ज्यांच्याकडे लायसन असेल तर चालकालासुद्धा भरू शकतात, आणि जिल्हा पोलीसला एक घटक आहे। असे 3 झाले, आणि एक बॅट्समॅन यांच्यासाठी सुद्धा भरू शकतात, आणि एक आहे कारागृहासाठी भरू शकतात। आणि जे लोहमार्गासाठी भरत आहे ते जिल्हा पोलीससाठी भरू शकत नाहीत। कारण मला काही कमेंट आल्या होत्या की आम्ही जिल्हा पोलीस आणि कारागृहासाठी आम्ही लोहमार्गासाठी भरू शकतो का? तुम्ही कारागृहासाठी भरू शकता, पण लोहमार्ग आणि जिल्हा पोलीससाठी भरू शकत नाही। कारण लोहमार्ग आणि जिल्हा पोलीस ही एकच आहे। जे रेल्वे पोलीस, जे रेल्वेसाठी जे आपण भरतो फॉर्म लोहमार्गामध्ये, आणि तुम्ही जिल्हा पोलीस, हे दोन्हीपैकी तुम्हाला एकच निवडायचं आहे मित्रांनो। मग बघा, तुम्ही जर ज्याची हाईट कमी असेल तर तो SRPFला भरू शकत नाही। ज्याच्याकडे लायसन नसेल तो चालकाला भरू शकत नाही। मग त्याच्याकडे ऑप्शन आहेत, आपलं एक भरेल जिल्हा पोलीसला आणि एक भरेल कारागृहामध्ये। मग आता कारागृहामध्ये जागा खूप कमी आहेत, आणि जिल्हा पोलीसमध्ये बी बऱ्यापैकी जागा कमीच आहेत। कारण SRPFला ह्यावेळेस जागा खूप निघालेल्या आहेत। मग त्याच्यामुळं मुलांना एकच फॉर्म भरण्यासाठी खूप म्हणजे एक चुकीची जर आपण जिल्हा निवडलो तर त्याचा खूप मोठं लॉस होणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्ही जिल्हा निवडते वेळेस योग्य पद्धतीनं निवडा, कारण तुम्हाला आणि वेळ आहे। आता तुम्ही ज्यावेळेस जिल्हा निवडता तर डायरेक्ट तुम्ही ते एका जिल्ह्याच्या जागा बघितला आणि डायरेक्ट तिथं जाऊन फॉर्म भराल, तर कदाचित कुठंतरी तुमची ते चूक नक्कीच होईल। कारण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे। कारण तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्याचं तुम्ही एक 4-5 जिल्हे निवडा नक्कीच, आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा की त्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर सोडवा, आणि तुम्हाला वेळ आहे त्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर सोडवा। तुम्हाला कसं वाटतात, मग त्या जिल्ह्यामध्ये आधी SP कोण होते, कोण पेपर काढलेत, आता ते सध्या कुठं आहेत, आणि ज्यावेळेस त्याने पेपर काढते, ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर सोडवत होता ज्या वेळेस, तेव्हा तिथं कोण होते आणि आता कोण आहेत। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे समजेल की ज्यावेळेस त्यांनी पेपर काढलेला होता ते आता तिथंच आहेत का आता दुसरे नवीन आलेले आहेत, तर ह्याच्या अगोदर कुठं होते, तर तिथला पेपर कसा आहे। म्हणजे तुम्हाला बेसिक कळेल की आधी पेपर जे तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये आता सध्या SP आहे ते पेपर कसे काढत आहेत, ह्याच्या अगोदर त्यांनी कुठं पेपर काढल्यात, आणि तिथले पेपर इथले पेपर सेम आहेत का। मग जर ते तसेच पेपर इथं काढत असतील तर तशा लेवलचा पेपर तुम्ही सोडवू शकतो का, आणि जरी तुम्ही तशा लेवलचा पेपर सोडवलं तर तुम्हाला किती मार्क पडतात, आणि तुम्ही तेवढे मार्क पडला तर त्या मेरिटमध्ये बसता का। आणि तुम्ही 2-4 वर्षाचे त्यांच्या लेवलचे पेपर सोडून बघा, आणि तेव्हाची मेरिट चेक करून बघा की तुम्ही त्या पेपरमध्ये बसत आहे का, त्या मेरिटमध्ये बसत आहे का, आणि तुम्हाला मार्क चांगले पडत आहेत का। जर तुम्हाला त्या जिल्ह्याचे त्या SPनं काढलेल्या पेपरामध्ये जर मार्क नक्कीच चांगले पडत असतील तर बघा मित्रांनो, 4-5 जिल्हे तुम्ही असं निवडा, आणि त्याच्यामध्ये बघा कोणाच्या पेपरमध्ये तुम्हाला जास्त मार्क पडत आहेत। तर असं जर तुम्हाला जिथं मार्क चांगलं पडत आहे, ज्यांची पेपर तुम्हाला हार्ड वाटत नाहीत, किंवा जे हार्ड पेपर, आता काही जण असं असतात की त्यांना मॅथ खूप चांगलं जाते, काही जणांना मराठी व्याकरण जाते, काही जणांना बुद्धिमत्ता JK जाते, पण तुम्हाला तुमचं मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता मॅथ चांगला आहे आणि तुम्हाला JK चांगलं जमत नाही, पण त्या ठिकाणी JKच खूप जास्त प्रमाणात तो जे SP आहे ते नाही विचारतात, तर मग तुमचं तिथं लॉस आहे ना।
मग त्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला मॅथ जमत नाही, तिथं खूप जास्त प्रमाणात मॅथच विचारत आहे, तुम्हाला ॲटोमॅटिक मार्क कमी पडतील. मग तुम्ही ह्याचं अगोदर बघा, कारण तुम्हाला कुठं कसं पेपर आहे, तुमचा जसा अभ्यास झालेला आहे आणि तुमच्या अभ्यासानुसार पेपर कसे असतील तिथं थोडा बहुत फरक पडेल मित्रांनो, कारण कमी जास्त नक्की होईल, पण बऱ्यापैकी त्याच्यावर तुम्हाला नक्कीच समजेल की तुम्हाला कसा अभ्यास करायला पाहिजे. आणि तुम्हाला आणि सुद्धा वेळ आहे की तुम्ही कसा जिल्हा निवडायचा, आणि तुम्ही अशा प्रकारे जिल्हा जर निवडलात तर नक्कीच तुम्हाला एस लवकर भेटेल. आणि ह्याच्यामध्ये आणि एक गोष्ट आहे की तुम्ही ज्यावेळेस जिल्हा निवडता त्यावेळेस जागे खूप जास्त पाहून किंवा कमी पाहून निवडता. आता असं होणार आहे की ज्या ठिकाणी जागा कमी आहे, भरपूर टप लेवलचा मुलगा आहे, त्याला खूप छान मार्क पडत आहे, तो लागता 100% असा विश्वास आहे, तरी बी तो तिथं फॉर्म भरायला भिणार. कारण बघा मित्रांनो, ज्याचं वय 19 वर्षे आहे किंवा त्याच्यापेक्षा 20, 19, 22च्या वर्षी असेल, तर तो ठीक आहे ह्या वेळेस नाही लागलं तर पुढील लागलं असं एक मनामध्ये धरून तो दुसऱ्या वर्षाची सुद्धा वाट बघू शकतो. पण तो मुलगा एखादी मार्कानं राहिला तर त्याला ऑप्शन आहे. पण जो मुलगा त्याचं आता वय संपत आलेलं आहे, आता त्याच्याकडे काहीच ऑप्शन नाही, तर तो असे रिस्क अजिबात घेणार नाही की एक फॉर्मला चल मी लागन हे 100% असतं, पण मनामध्ये कुठंतरी भीती असते. कारण बाबा एक मार्कानं जर मी नाही लागलो, किंवा कदाचित असं होतं की सेम मार्क असतात पण काही थोडं एज ज्याचं जास्त असेल त्यानं लागून जातं. पण त्यावेळेस असं वाटतं की आपण जर नाही लागलो तर परत आपली एज संपून जाईल. दुसरी भरती निघजेपर्यंतचं वयोमर्यादा संपल्यानंतर मित्रांनो पुन्हा कितीबी जागा निघाल्या आणि कितीही अभ्यास केला तर त्याचा आपल्याला काही फायदा नाही. त्याच्यासाठी असं रिस्क खूप असते की एका जागेला भरू का नको. पण ज्याला वाटतं ना मी 100% लागणच, ते सुद्धा घाबरतात. कारण तिथं आणि एक असा जर असला तर कुणाला तर एकालाच जागा भेटणार आहे. ज्याचा अभ्यास कमी जास्त असेल तर तो असं होतं की तो त्या ठिकाणी फॉर्म भरतो आणि बायचान्स तो लागून पण जातो. पण असं वाटतं ना की एक जण अभ्यास एवढं केलं आणि तो लागला नाही, आणि ह्यानं अभ्यास केला नाही तरी पण लागलं. मग असं वाटतं की ज्याचा अभ्यास झाला आहे तोच कुठंतरी अभ्यास केला नाही, आणि जो अभ्यास केला नाही तोच अभ्यास केला आहे आणि तो लागला असं वाटतं. पण कदाचित असं काही नसतं. कधी कधी लकसुद्धा कुणाचा लागतो. पण फॉर्म भरते वेळेस जागासुद्धा महत्त्वाच्या आहेत. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कास्टच्या जागा बघत आहे त्यावेळेस तुम्ही ओपनच्या सुद्धा जागा बघा. बरे चांगले मार्क पडले तर तुम्ही ओपनला सुद्धा जाऊ शकता. आणि कमी जास्त जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही तुमच्या कास्टमधून सुद्धा लागू शकता. तर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस हे सुद्धा महत्त्वाचं आहे की तुमच्या कास्टला किती जागा आहेत आणि ओपन कास्टला किती जागा आहेत. कारण ओपनमध्ये सुद्धा तुम्ही चांगले मार्क पडले तर जाऊ शकता, किंवा तुमच्या कास्टमध्ये ज्याला समजा तुम्हाला 2 जागा आहेत आणि दोघं जण तुम्ही आहे आणि तुम्हाला त्याच्यापैकी एकाला खूप जास्त मार्क आहेत, तुम्हाला थोडेसे कमी आहेत, तर ते जास्तवाला जर ओपनच्या लेवल बसला तर तो तिकडं जाईल आणि तुम्हाला तुमच्या कास्टमधली एक जागा जर असेल तर तुम्हाला तिथली भेटू शकते. अशा प्रकारे तुम्हाला जागा भेटू शकते. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरते वेळेस आपल्या जागेबरोबर ओपनची सुद्धा जागा नक्की चेक करून बघा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरला तर नक्कीच तुम्हाला चांगलं यश येईल आणि तुमचं चांगलंच सक्सेस तुम्हाला भेटेल. कारण 1 वर्ष तुमचा 2 वर्ष वाया अजिबात जाणार नाही आणि पुढल्या भरतीची सुद्धा वाट पाहायची गरज लागणार नाही. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा आपले लिंक शेअर करा. तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये अशीच नवीन अपडेट किंवा एक मोटिवेशन किंवा एक तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.